वंदे मातरम या गीताच्या GR वरून आता राजकीय वातावरण तापू लागलेलं आहे। वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण होत आहेत आणि हे गीत सगळ्या शाळांमध्ये आता अनिवार्य व्हावं असा GR शासनाकडून काढण्यात आलेला आहे। पण याला आता अबू आझमी यांनी विरोध केलाय की आमचा याला कंपल्सरी करण्यास विरोध असेल असं सुद्धा ते म्हणालेले आहेत। आपल्यासोबत शायना NC आहेत, शिवसेनेच्या प्रवक्ता आहेत, पण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। विरोध होऊ लागलाय, काय म्हणाल? वंदे मातरम म्हणजे राष्ट्रप्रेम, वंदे मातरम म्हणजे राष्ट्रगीत आणि अबू आझमीला इतकीच आपत्ती आहे तर कदाचित त्यांना पण वंदे मातरम शिकायलाच पाहिजे। कारण जेव्हा तुम्ही तुमच्या तुष्टीकरणचे राजकारण करतात, लोकांचा अपमान करतात, तेव्हा तुम्ही काय प्रश्नचिन्ह नाही करतात। परंतु जे महाराष्ट्र शासनाने एक GR काढलं त्याच्यात हे आम्हाला नक्कीच आमचं युवा पिढीला शिकवायचं आहे की काय काय बलिदान केलं आणि काय काय संघर्ष केलं भारतला विकसित करायला। निवडणूक आयोगाविरोधात महाविकास आघाडीकडून 1 तारखेला सत्याचा मोर्चा काढला जातोय। त्याची बॅनर्स पोस्टरही संपूर्ण मुंबईत लागतात आणि आज 12:30 वाजता YB चव्हाण या ठिकाणी एक संयुक्त बैठक आहे ज्यात राज ठाकरे उपस्थित असतील, शरद पवार असतील, काँग्रेसचे नेते असतील। कसं पाहता याकडे? मला वाटते की विपक्ष जे आहे त्यांना वोट चोरी घेऊन फॉल्स नॅरेटिव्हच स्प्रेड करायचं आहे, परंतु हे एक फिल्मच्या स्क्रिप्ट नाही। तुम्हाला काय तक्रार आहे तर नक्कीच इलेक्शन कमिशनला जाऊन तुमच्या तक्रार द्या, परंतु अफवाहें रूमर्स फैलाना ये आपको शोभा नहीं देती। राज ठाकरे पण आज बैठक घेत आहेत कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांची आणि लावरे तो व्हिडिओ ते दाखवणार आहेत। रंगशारदालाही बैठक होते, त्यामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाने नेमकं काय घोळ केलाय त्याचा पर्दाफाश पण करणार आहे। बघा, ज्ञानेश कुमार जी इलेक्शन चीफ कमिशनरनी सगळं हे जे माहिती आहे पब्लिक डोमेन मध्ये दिलं। राज ठाकरे साहेबांना इतकीच आपत्ती आहे तर पहिलं तुम्ही बघा की इलेक्शन कमिशन काय म्हणतात, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन काय आहे, एक क्लीनअप प्रोसेस, इलेक्टोरल रोल्स मध्ये डुप्लिकेट्स नाही पाहिजे, बोगस वोटर्स नाही पाहिजे, ज्यांचं देहांत झालं त्यांचं नाही पाहिजे नाव, आणि तिथे तुम्ही एकच घेऊन की बघा हे नाव आहे इकडे, हे नाव आहे इकडे। तुम्ही एक जिम्मेदार राजनैतिक दल आहे तर तुम्ही तुमच्या तक्रार घेऊन जा, इलेक्शन कमिशन तुम्हाला स्वीकार करून तुम्हाला मदत करतील, परंतु तुम्हाला फक्त फॉल्स नॅरेटिव्ह स्प्रेड करायचं, कारण तुमचं काय विजन प्लॅन तर आहेच नाही। पण याची सुरुवात राहुल गांधींनी केली होती, त्यांनी पण पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन दिलं होतं आणि ते देखील प्रसार माध्यमांनी कव्हर केलं होतं। आता यानंतर बरेचसे नेते हे सगळं करतात। राहुल गांधी तर आता म्हणतात की देशाचे पंतप्रधान मोदी हे वोटांसाठी नाचू पण शकतात। बघा, राहुल गांधी जे आहे त्यांना नाच गाण्याच्या वरती त्यांचं IQच नाही। विदेशला जातात आणि भारतचा अपमान करतात, भारतला आले तर प्रधानमंत्रीचा अपमान करतात। 140 करोडची जे जनसंख्या आहे त्यांनी प्रधानमंत्रीला हे विश्वास दिलं की आम्ही तुमच्या सोबत आहे। राहुल गांधीच्या नाच गाण्याला बोलून मला फक्त त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही LOP आहे, तुमच्यावरती जिम्मेदारी आहे आणि तुमच्या परिवारमध्ये इतकी प्रधानमंत्री होते का ते पदला नाच गाणं करून आले? शरद पवार दुसरीकडे आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीस यांची स्तुती करतात, त्यांच्या कार्यकौशल्याचं ते सुद्धा अभिनंदन करतायत, स्तुती करतायत आणि काल MCAच्या कार्यक्रमामध्ये शरद पवार यांनी फडणवीसांची स्तुती केली आहे। राज्यातील राजकारणामध्ये ही एक वेगळी युती म्हणावी का? मला फक्त हे सांगायचं आहे, जे लोक काम करतात ते बोलतात नाही, फक्त कामवरतीच फोकस आहे आणि तेच आहे विशेषतः महायुतीचा। आदरणीय मुख्यमंत्री असो देवेंद्र फडणवीस किंवा माझे नेता आदरणीय एकनाथजी शिंदे किंवा अजित पवार, त्यांना फक्त काम करायचं आहे। लोकांना जे सेन्सेशनल कॉमेंट्रीज करायचं आहे, तुम्हाला प्रशंसा करायचं आहे तर स्वीकार आणि स्वागत, तुम्हाला नकारायचं आहे तर जनता तुम्हाला एक जबाब देतील। आक्रमक आंदोलनानंतर बच्चू कडू आज मुंबईमध्ये येणार तशी माहिती मिळते। देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा व्हावा ही त्यांची मुख्य मागणी आहे। संजय राऊत म्हणतायत की ही मागणी उद्धव ठाकरेंचीच होती आणि तीच मागणी आता बच्चू कडूंनी लावून दिली आहे, त्यांचं स्वागत करतो। कसं पाहता याकडे? संजय राऊत साहेब फक्त बडबड करतात आणि त्यांना ऑन ग्राउंड राजकारण कधी केलंच नाही आणि शेतकऱ्यांसाठी तर कायच नाही। आणि उबाटा सेना जे सांगतात की अच्छा आता हे कॉज आम्ही चालू केलं, तर तुम्ही केलं काय?
तुम्ही बघा तर पूर्ण शेतकरीचे जे मुद्दे आहे ते महायुतीचे नेतृत्वच बघितलं आणि मला विश्वास आहे की आदरणीय मुख्यमंत्री असो किंवा माझे नेता आदरणीय उपमुख्यमंत्री शेतकरी म्हणून एक संवेदनशीलता आहे आणि त्यासाठी आम्ही नक्कीच काम करू एकत्र. नक्की शिवसेना किती जागांवरती क्लेम करते मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी आणि जागाबद्दल काही ठरलंय का? कारण बरेचसे इनकमिंग आउटगोईंग इतर पक्षातही सुरू आहेत, आपल्याकडे पण सुरू होणार आहेत असं समजतंय. महायुतीच्या नेतृत्व ठरवणार, परंतु मी तुम्हाला विश्वास देते की बीएमसी इलेक्शन्स मध्ये भगवा 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 महायुतीचा महापौर. धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.